नमस्कार. आमच्या सगळे उपस्थित प्रेस भाव भयणांचे आम्ही हांगा स्वागत करता इनाफिजीन गोवाच्या तर्फे. आणि फाल्यां जे TCP ऑफिस कार्यालयाचे एक आमचे रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर म्हणून जो एक मोर्चा आम्ही आयोजीत केल्लो आसा, ही रॅली आयोजीत केल्ली आसा. त्याच्या संबंधी माहिती दिवपा खातीर म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही हांगासर घेतात. माझ्या बरोबर गोविंद शिरोडकर आसा, हांव देविदास आमोणकर. फाल्यांचो जो कार्यक्रम आसा, ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य अशें आसा की गोंय सध्या सस्टेनेबल जो डेव्हलपमेंट आसा त्याच्या भायर तेजें कन्वर्जन जें जाता त्याच्या खातीर 39A नावाचे एक शस्त्र, दुधारी शस्त्र वापरले वयता, म्हणजे त्याचा गैरवापर केलो वयता. त्याच्या विरोधात खरं म्हणजे इनाफ इज इनाफ गोवा आणि आमचे जे प्रमुख मुखेली आसा जस्टीस फर्दिनांद फेलो आणि पयलीं एक निवेदन दिलें सरकाराक. ते निवेदन मुख्यमंत्र्याक दिलें. आमचे 10 चार्टर ऑफ डिमांड जे आसा हे प्रधानमंत्री राष्ट्रपती पर्यंत आम्ही पावयले. त्यानंतर 39A स्क्रॅप जावचो हेच्या खातीर म्हणून परत जेन्ना असेंब्ली चलताली, विधानसभा जेन्ना चालू आसली तेन्ना सत्ताधारी पक्षा सयत सगळ्या पक्षांक आम्ही निवेदन दिलें की हे 39A नावाचे जे कलम आसा ते रद्द करा आणि त्याच्या सकयल जितली पण कन्वर्जनां जाल्ली आसा ती परती करा, कारण ताका कांय बेज नासली आणि गैरव्यवहार हितून सगळो दिसून येतालो. जाला कितें की सरकार आयकपाच्या मनस्थितीन ना अशें एकंदरीत लक्षात येता. त्या उलट खंय तरी आपल्या हातीन असलेल्या सत्तेचो दुरुपयोग करून, गैरवापर करून दर आठवड्याक ते आता 39A नवीन नवीन ऑर्डरी काढत आसा, नोटिफाय करत आसा. आणि हे आमच्या गोंयच्या एकंदरीत आरोग्याक घातक आसा. आमच्या फुडाराची आमकां चिंता आसा आणि त्या दृश्टीन मागीर आता फुडलो आमचो स्टेप कितें तर आम्ही फाल्यां कायदेशीर रित्या अजून पर्यंत आम्ही आंदोलन एकदम शिस्तप्रिय रितीन आणि डेमोक्रेटिकलीच आम्ही ते सगळे चलयत आसा. आणि त्याचोच एक भाग म्हणून पण आमचो एक रागूय म्हणून आम्ही फाल्यां एक निवेदन घेवन CDP कडेन वचपाचे आसा. आणि त्या खातीर आम्ही आवाहन केला सगळ्या पक्षांक, इन्क्लुडिंग भारतीय जनता पार्टी, विरोधी पक्षांतले सगळे जे आसा त्यांच्यांनी येवचे, कारण हो फक्त इनाफ इज इनाफान जे कोण आसा त्यांच्याच ह्याचो भविष्याचो प्रश्न ना, हो गोंयच्या भविष्याचो प्रश्न आसा आणि तुम्ही सगळे जबाबदार आसा ह्या गोंया खातीर अशें आमी मानता. त्यामुळे सगळ्यांनी ह्या आमच्या उल्याक पाठिंबो दिवचो अशें एक आवाहन करपा खातीर म्हणून आजची हे आसा. त्याच्या संबंधीचो जो तपशील आसा ते आमी सगळ्यांनी 9:55 जमपाचें थंय ठरयला. 10 आमी ती सभा सुरू करतले. सुरवातीक आमचे जे मुखेली आसा ते आमची जी भुमिका आसा थंय जमपा फाटल्यान ती तुमच्या मुखार मांडपाचो प्रयत्न करतले. त्याच बरोबर थंय जमलेल्या सगळ्या लोकांच्यो ज्यो आसा ह्यो सयो ज्यो आसा त्यो जमा केल्यो वयतल्यो. आमचे कार्यकर्ते ते सयो आणि ते रिप्रेझेंटेशन घेवन डॉक्टर क्लॉड आल्वारीस यांच्या मुखेलपणान सकयल एक आमचे शिष्टमंडळ जे आसा पळय ते CTP वचून मेळटले आणि ते निवेदन थंय सादर करतले आणि आमची मागणी जी आसा ती त्यांच्या मुखार दवरतले. ते जे निवेदन कितें आसा ते तुमकां फाल्यां सकाळी दिले वयतले. त्यानंतर बाकी सगळे जे थंयसर जमा जातले त्यांच्यानी ह्या विशयाचेर आपले जे आवाहन आसा ते करचे, त्यांच्यानी आपले उलोवप करचे. अशे खातीर आमचे जे वेगवेगळे तालुका समित्यांचे जे प्रमुख मुखेली आसा ते थंयसर आसतले, ते उलयतले. त्याच बरोबर आमचे सोशल एक्टिविस्ट जे आसा तेही तुमच्या मुखार आपलो विचार मांडटले. आणि आमचे ज्यो सगळ्यो पार्टी आसा, हांव हांगासर परत एकदा कॅटेगोरिकली सांगता,
भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कांय लोक आसा जेंका गोंय वाचनशें दिसता, तेंच्यांनी ह्या सभेक येवचे, ह्या मोर्चान सामील जावचे, आपले विचार व्यक्त करचे आणि गोंय वाचोवपा खातीर जे आमी फुडें सरलेले आसा ते ताका आमकां मदत करची. कारण तुमच्या भुरग्यांच्या फुडाराचो विशय घेवन आमी फुडें वयता आणि ते निवेदन दिवन येवन येयल्या उपरांत परत एकदा डॉक्टर क्लॉड आल्वारीस प्रेसाक थंय एड्रेस करतलो आणि मागीर ती म्हणजे त्या दिसाची ती सभा थंयसर सोंपतली. आता एक विषय असो आसा की हे सगळें निवेदन दिता आमी सगळे कायदेशीर रित्या अजून पर्यंत करता आणि आमकां कायदो हातीन घेवपा खातीर सरकारान मजबूर करचे न्ही अशी आमची एक इच्छा आसा आणि सरकारान हेची दखल घेवची आणि आमी जे सांगलां की 39A हे असेंब्लीन तेंच्यांनी मांडून ते फाटी घेवपा खातीर म्हणून जे विधेयक आसा ते मान्य करचे आणि ही विनंती आमची सातत्यान आसतली. ते जर करत जाल्यार आमचे गोंय वाचतले अशी आमची इच्छा आसा आणि ती सरकारान ती आमची मागणी आमकां मान्य करून घेवची. कारण ते एक 39A जर सोंपत जाल्यार बरेचशे विषय म्हणजे लाखांनी स्क्वेअर मिटर जी जागा कन्वर्ट जाता ती आमची वाचतली आणि गोंयांत सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो आमकां अपेक्षीत आसा, हांव परत सांगता, सस्टेनेबल डेव्हलपमेंटाक आमी केन्नाच न्हयकार दिवंक ना, केन्नाच आमी नाका म्हणूंक ना, पण ते सोंसपा सारकेंच आसूंक जाय. जेन्ना ते आनीक सोंसून वचून ह्या स्तराचेर येता तेन्ना आमकां इनफ इज इनफ म्हणून आवाज उठोवचो पडटा आणि सरकाराक एक शिटकावणी दिता. ते जर कशें आसा आमी पयलीं कायद्यानूच वयतले, पण कायदो आमकां हातीन घेवन सरकारान लावचो न्ही ही शिटकावणी हांव ह्या क्षणान दिता. हांव विनंती करता गोविंद बाब शिरोडकाराक की त्याने आपले विचार हांगासर मांडचे. आणि सोसून येजो ही जी आमची संघटना आसा यांनी ही गोंय सांबाळपा खातीर एक चळवळ सुरू केल्ली आसा. या चळवळीक सबंद गोंयभरांसून आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळा. आमच्या सगळ्या 12 तालुक्यांनी आमच्यो इनफ इज इनफाच्यो बैठका जाल्ल्यो आसा, चिंतन बैठका जाल्ल्यो आसा. तेन्ना एक गोष्ट आमच्या निदर्शनाक आयली ती अशी की गेले 6 महिने सुमार जाले आमी ही चळवळ उबी करून तातूंत मुख्य जो आमची जस्टीस फर्दिन रेबेलो जे हे ह्या इनफ इज इनफ चळवळीचे प्रणेते आसा, तांणी एग्रीकल्चर अमेंडमेंट बिल असेंब्लीन सादर करपाक ऑपोजिशना कडेन तशेंच हेचे कडेन दिल्ले गव्हर्मेंटा कडेन, ताचेर कांयच जावंक ना. आणि सगळ्यात महत्वाचो मुद्दो म्हटल्यार असो की 39A आणि पयलींचे 72 ही जी कलमां आसा ही आमचे गोंय नश्ट करपा खातीर इतकी सामकी गंभीर आसा. आमचे गोंयकाराचे अस्तित्व हांगासर काबार करतले. हेका लागून जर तर आमची शेती सांबाळटले, आमचे बाकीचे पर्यावरण जर सांबाळटले, न्हंयो सांबाळटले, सगळे 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 जाल्यार हे 39A जे आसा हे रद्द जावप हे खूप गरजेचे आसा. आणि तुम्ही जाणा म्हणजे प्रिय असे आमचे सगळे गोंयकार जाणा की ह्या सरकाराक काही संवेदना ना, गरीब लोकांविषयी त्यांच्यो भावना ज्यो आसा
त्यांच्यो भावना आसा त्यो उचंबळून येना, निर्दयी जाल्ले आसा. आणि जर तर या निर्दयी सरकाराक, या निर्दयी मंत्र्यांक, या निर्दयी आमच्या सीएमांक जर तर हे जे न्हिदेचे सोंग घेवन ही जी सगळी कर्मां करतात तांकां जर जागे जर करतले जर जाय, आमकां सगळ्यांक आमच्या युनिटीची गरज आसा, आमच्या एकवटाची गरज आसा. आणि जो पर्यंत आम्ही गोंयकार आमचो एकवट दाखोवन दिवचे ना, तो पर्यंत आम्ही ज्या आमच्या फुडले पिळगेचो विचार करता त्या आमचे फुडले पिळग्यांक आम्ही न्याय दिवपाक पावचे ना. आताच देविदास बाबान सांगला त्याप्रमाणे दर 8 दिसांनी नो डेव्हलपमेंट झोन आशिल्ल्यो जागा, जसो कितें हो टीसीपी हो आमचो मिनिस्टर विश्वजीत राणे गोंयकारांचेर उपकार करता आणि नो डेव्हलपमेंट झोनाच्यो जागा तो परतो रिनोटिफाय. अजा म्हणजे आपण तुमचे गोंयकारांचे कितके बरे करता ते पळय, हे तुमचे आपूण सगळे सांबाळून दवरता अशी फटिंगपणां करता. आतापर्यंत लाखांनी स्क्वेअर मीटर एरिया जी आसा ही 39 हेच्या अंतर्गत सेटलमेंट झोनान घातलेली आसा. आमकां बेस्ट उदाहरण या सरकाराचे, हे सरकार कितके निर्दयी आसा त्याचे म्हटल्यार कारापूर सरवण हांगासर हे जे आता एजिटेशन चल्लां ते आसा. तर माझ्या सगळ्या गोंयकार भावांक आनी भयणांक आणि समस्त आमच्या जनतेक पळय, फाल्यां आमी या टीसीबी डिपार्टमेंटान तांकां जाप विचारपाक वयतले, तांकां निवेदन दितले की ही तुम्ही जे कितें कृत्य चलयल्लें आसा ते तुम्ही एकदाचे बंद करा म्हणून सांगपाक वयतले. तेन्ना आमकां आमची शक्ती जाय. लोकशाही लोकांची शक्ती ही महत्वाची असता, तो व्हडलो फोर्स असता. तेन्ना म्हजी एकूच विनंती आसा, इनफ इज इनफ. या संघटनेच्या वतीन की प्रत्येक गोंयकारान फाल्यां डेपो टावर्स टीसीबीचे जे ऑफिस आसा थंयसर सगळ्यांनी जमचे आणि आमच्या चळवळीक हे गोंय सांबाळपाक आमी हो जो विडो उचललेलो आसा तेका पाठबळ दिवपा खातीर तुमी थंय मुजरत हजर रावचे अशी तुमकां सगळ्यांक कळकळीची विनंती. तुमकां दिसभर रावपाची गरज ना, 90 मिनिटात फक्त 90 मिनिटां, एक 1.5 वरा भितर 1.5 वरां भितर आमचे सगळे हे आसा तो कार्यक्रम आसा तो हे जातलो. हांगा कसलेच तरेचे कितें म्हणटा ते म्हणजे लॉ अँड ऑर्डरचो आनी कितें तसले कांयच प्रॉब्लेम जावचो ना. सगळे लोकशाही मार्गान शांततेन जातले. जशें आतां देवदास बाबान सांगला की आमचो सगळो प्लेन प्रोग्राम आसा. फक्त कितें आसा गरज आसा ती माझ्या गोंयकारांची की या चळवळीक तुम्ही आमकां कसो पाठिंबा दिता तेचेर फुडली जी आमची कृती जी आसा ती अवलंबून आसतली. देव बरें करूं. थँक्यू. जे बाकीचे डिमांड्स असतात त्याचे किती अपडेट आहे? हां बाकीचे डिमांड्स असतात
फाल्यां उलोवया न्ही. आजची जी प्रेस कॉन्फरन्स जाल्ली विशेषतः ती फाल्यांच्या कार्यक्रमा खातीर आवाहन करपा खातीर म्हण आसली की गोंयकारांनी जास्तीत जास्त पाठिंबो आमकां फाल्यांच्या आमी आतां कशें जालें आमी सगळेच मुद्दे घेवन लोकां मुखार वयतात कळ्ळें न्ही. म्हणून हे दोन प्रामुख्यान हे दोन प्रमुख मुद्दे एक कसिनो आणि एक 39A हे दोन्ही मुद्दे आमी प्रामुख्यान आतां सध्या लांबून धरलेले आसा. सगळेच मुद्दे एट ए टायम जावंक शकना. गोयचे कॅरिंग कॅपॅसिटीचे तें आसा. हय तो जो विशय आसा पळय सो 39A ही अत्यंत म्हत्वाचो आतां आमी सध्या ताका टॉप पेजर दवरला आणि Priority. कसिनोचेरूय आमची केस चालू आसा. त्यामुळे हे दोन मुद्दे पयलीं जाता तितले बेगीन सुटावे जातले. अन्य मुद्द्याकूय आमी हात घालत आसा आणि एक बरी गजाल जाल्या की आमचो 10वो जो मुद्दो आसा तो मुद्दो कसो आसा की सरकारी अधिकार जे जबाबदार आसा ह्या सगळ्या हाच्या खातीर तांकां धरप हो जो मुद्दो आमचो आसलो ताका अनुसरून कदाचित एक सरकारी अधिकारी काल TCP मिनिस्टराच्या अगेन्स्टूच उलोवपाक लागलेलो आसा आणि आमी ताचें स्वागत करता आणि आमी आवाहन करता की अन्य सरकारी अधिकारी जे कोण असे दबलेले खचलेले पिचलेले जावं ऑर्डरीक भियेल्ले त्यांच्यानी आता उलोवपाक सुरू करपाक जाय. कारण हे राजकारणी जे आसा हे सायनी करपाक तुमचो वापर करून घेता आणि काम जालें की फाल्यां सकाळी समजा कितें जालें जाल्यार सायन कोणी मारलेलें ताका धर म्हणटले. ही गोष्ट तांच्यांनी लक्षात दवरपाक ऑपोजिशन आसा न्ही आमचें. ओपोजिशन येता एकंदरीत आता काल सुद्धा आम्ही उलो दिलो तेन्ना बऱ्यापैकी सगळे ओपोजिशन पार्टीचे थंयसर हजर आसले म्हणजे आरजी आसली. फक्त आम आदमी पार्टीचो त्यांचो जो अध्यक्ष आसा तो दिल्लीक गेल्लो. अदरवायज सगळे ओपोजिशन पार्टी थंयसर हजर आसले. तांची येयल्लो तेंचो. मागीर या. येस. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.